तर इथे वेळ झालेली आहे पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5:30. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, पहाटेचं फ्रेश वातावरणात इथे मी उभी आहे आणि त्यानंतर मी इथे आली आहे एक्सरसाइज करायला. कारण की जेव्हा साहेब त्यांच्या ड्युटीवरती जातात तेव्हा कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी मी एक्सरसाइज करते. म्हणजे छोटे छोटे व्यायाम असतात, आपल्याला काही जास्ती मोठे मोठे व्यायाम करायचे नाहीत. तर फक्त म्हणजे आता ह्या उतार वयामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी असे त्रास आपल्याला उद्भवू लागतात. जास्ती करून तर स्त्रियांना हे त्रास होत असतात. कारण की स्त्री हे एक असं व्यक्तिमत्व असतं जे फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीसाठी जगत असते. म्हणजे स्वतःकडं एकदम एकदम दुर्लक्ष केलेलं असतं स्त्रियांनी. मग ती स्त्री एक होममेकर असो किंवा एक वर्किंग वुमन असो. म्हणजे प्रत्येक स्त्री ना आपल्या अगोदर आपल्या फॅमिलीला जास्ती महत्त्व देत असते. आणि हे चांगलं पण आहे. आपल्या फॅमिलीबद्दल आपलं प्रेम हे असणं खूप गरजेचं असतं. पण जर आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असेल, जेव्हा आपण फिट असू, तेव्हाच आपण आपल्या फॅमिलीला व्यवस्थित असं सांभाळू शकतो. त्यामुळं जसं आपण आपल्या फॅमिलीला महत्त्व देतो तसं आपण स्वतःला पण महत्त्व देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे ना दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःसाठी जे काही करू शकतो ते आपण केलंच पाहिजे. तर कधीही जर आपल्याला पाणी प्यायचं असेल तर आरामात शांतपणे आपण खाली बसून पाणी पिलं पाहिजे. उभं राहूनच आपण पाणी पित असतो. खास करून जास्तीत जास्त गृहिणी असतात ना, त्या किचनमध्ये काम करत असतात आणि किचनमध्ये काम करत करत अचानक जर तहान लागली की झालं, मग घेतलं मटक्यातलं पाणी आणि उभं राहूनच ढसाढसा पिलं. तर ह्या अशा काहीतरी आपण चुका करत असतो दैनंदिन जीवनामध्ये. तर थोडंसं ह्या चुका पण आपण समजून घेतल्या पाहिजे. उभं राहून पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणजे खास करून तर ना उतार वयामध्ये गुडघेदुखीचे त्रास होणं हे सुरू होतं जर आपण अशा प्रकारे पाणी पित असणार तर. तेव्हा कधीही जर आपल्याला पाणी प्यायचं असेल ना तर शांतपणे खाली बसून पाणी प्यायचं. आणि खाली बसून पाणी पिलं ना तर मग आपल्याला हे उतार वयाचे जे त्रास होणारे आहेत ते आपण टाळू शकतो. आणि त्यानंतर विषय येतो खाण्यापिण्याचा. तर आपल्याला काय वाटत असतं की आपल्या मिस्टरांना डब्बा दिला, आपल्या मुलांना डब्बा दिला म्हणजे आपलं खूप महत्त्वाचं काम झालं, संपलं. म्हणजे आपल्याला स्वतःसाठी म्हणजे काय आपण स्वतः नाश्ता करणार की नाही वेळेवरती आणि जेवण पण आपण वेळेवरती करणार की नाही, हे आपल्याला याचं काही देणं-घेणं नसतं. आणि कधी-कधी आपण नाश्ता करायचं विसरून जातो, कधी जेवण करायचं विसरून जातो, अख्खा दिवस असाच जातो. तर स्वतःकडं ना अशा प्रकारे दुर्लक्ष करणं हे आत्ता आपल्याला काही वाटणार नाही याचं, पण नंतर ना मात्र खूप पस्तावा होणार आहे याचा. आणि हे जे काही मी तुम्हाला सांगते ना, हे म्हणजे असं काल्पनिक नाही, तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे याचा. जेव्हा माझी मुलं लहान-लहान होती ना, तेव्हा मी भरपूर स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं होतं. म्हणजे तेव्हा तरुण वय होतं आणि अंगात ताकद असायची. तेव्हा मग अशा गोष्टी लक्षात येतच नव्हत्या. तर लहान-लहान मुलं असली की ते मुलं रडणार, कुठं पडणार, तर ह्याच्याकडेच लक्ष देता देताना मी स्वतःकडे खूप दुर्लक्ष करत होते. म्हणजे कधी-कधी दिवस एवढा बिझी जायचा की म्हणजे जेवण करायचं सुद्धा लक्षात राहत नव्हतं. आणि असं बऱ्याच स्त्रिया करत असतात, ज्यांची लहान-लहान मुलं असतात ना, त्या स्त्रिया ना म्हणजे स्वतःच्या खाण्यापिण्याकडं दुर्लक्ष करत असतात, स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळं ना ह्या सगळ्या स्त्रियांना एकच सांगणं आहे, की जी चूक मी केली ती करू नका आणि स्वतःकडे लक्ष द्या. कायम व्यायाम जो आहे, तो कितीही आपण बिझी रुटीन असलं आपलं, तरीसुद्धा 10-15 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा, व्यायाम करा. खाण्यापिण्यावरती स्वतःच्या लक्ष द्या आणि हे सगळं केलं तर तुम्ही पण फिट राहाल आणि तुमचं फॅमिली पण तुम्ही सुखी ठेवू शकणार. आणि त्यानंतरचा विषय असा की जेव्हा आपण पहाटे लवकर उठतो, पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा, जेव्हा पण आपण उठतो तेव्हा ना कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या आसपास पण नसावी, ही एवढी खबरदारी करा. काही काही स्त्रियांना ना म्हणजे सवय असते की उठल्या उठल्या पटकन हातात मोबाईल घ्यायचा
आणि काहीतरी बघत बसायचं, स्क्रोल करत बसायचं मोबाईल. आणि मोबाईल स्क्रोल करत बसलं की अचानक काही ना काहीतरी निगेटिव्ह न्यूज आपल्या डोळ्यासमोर येत असते. ह्या गावात हे झालं, त्या गावात ते झालं, असं म्हणजे काहीतरी दुर्घटना झाली, हे ते अशा न्यूज आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या न्यूज आपण आवर्जून बघतो. आणि त्या न्यूज जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्या दिमागावरती खरंच खूप वाईट परिणाम होतो. म्हणजे एक सॅडनेस फील होतं स्वतःला. म्हणजे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली असती, ती सुरुवात जी आहे ती आनंदामध्येच झाली पाहिजे. पण तिथे आपण ती सुरुवात जी आहे ती निगेटिव्ह बातम्या ऐकण्यामध्ये करतो आणि त्यामुळं ना आपला पूर्ण दिवस जो आहे तो पूर्ण निगेटिव्ह जातो. आणि काहीतरी चांगलं करण्याची जी आपली म्हणजे आपण ठरवलेलं असतं ती गोष्ट आपण नाही करू शकत. कारण की सकाळी सकाळी जर निगेटिव्ह काही वाचलं किंवा बघितलं तर मनावरती वाईट परिणाम होतच असतो. त्यामुळे ना कधीही सकाळी सकाळी उठल्या उठल्या ना निगेटिव्ह न्यूज वगैरे बघण्यापेक्षा काहीतरी आपल्या आवडीचं करा. तर मी तर ना मला गाणे ऐकायला खूप आवडतं. त्यामुळं ना मी सकाळी सकाळी उठले ना जेव्हा मला काही म्हणजे कामं भरपूर करायची असतील आणि झोप येत असेल तेव्हा मी तेच उपाय करते, की उठल्या उठल्या ना म्हणजे असं बारीक एकदम आवाज करून गाणे लावते. तर गाणे लावले ना तर ते गाणे ऐकत ऐकत माझं काम जे आहे ते केव्हा संपून जातं ते पण मला कळत नाही. त्यामुळं जे आपल्याला आवडतं त्या गोष्टीपासूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे. आणि मी म्हणत नाही की न्यूज बघू नका, न्यूज बघा, पण सकाळी सकाळीचा जो वेळ आहे तो मात्र त्याच्यासाठी योग्य नसतो. न्यूज वगैरे ना नंतर ना बघा. तर अशा प्रकारे मी माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. आणि आता इथे बघा वाजलेल्या आहेत 6:30 आणि माझं पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ झालेलं आहे. बोलत बोलत मी माझी एवढी कामं केलेली आहेत. आणि आपल्या ना अवतीभोवती पण काही असे लोक असतात जे निगेटिव्हिटी पसरवत असतात. तर अशा लोकांना सुद्धा थोडासा अंतर देणं हे खूप गरजेचं आहे. जी लोकं आपल्याला आनंदी म्हणजे बघून आनंदी होतात, जे आपल्या सुखादुःखामध्ये सामील होतात, अशा लोकांच्या सोबत असणं हे आपल्यासाठी एक वरदान असतं. पण जी लोकं सतत निगेटिव्ह बोलत असतात, आपलं मानसिक जे आहे स्वास्थ्य ते बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात, अशा लोकांपासून तर आपण खूप अंतरानं राहिलेलं चांगलं असतं. हळूहळू इग्नोर करा. मी असं म्हणत नाही की त्यांच्याशी बोलूच नका, असं नाही म्हणत. पण त्यांच्या बोलण्याचा ना आपल्या दिमागावरती वाईट परिणाम होऊ देऊ नका. असं समजायचं की ते बडबड करतंय आणि त्याच्याकडे मला दुर्लक्ष करायचं आहे. त्यांचं एवढं बोलणं महत्त्वाचं नाही असं समजायचं आणि आपल्यासाठी जे महत्त्वाचं काम आहे ना ते करायचं आणि अशा निगेटिव्ह लोकांपासून थोडासा दुरावा बनवायचा हळूहळू. तर फ्रेंड्स आता चहा बिस्किट वगैरे खाऊन झालेला आहे आणि त्यानंतर मी आलेली आहे इथे किचनमध्ये. तर ना आज माझा स्वयंपाक थोडासा बाकी होता. तर साफसफाईची जेवढी काही कामं होती तेवढी तुमच्यासोबत बोलत बोलत सगळी पूर्ण झाली, आवरली पटापट. आणि त्यानंतर आता इथे मी आली आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये आले आणि फ्रीजमध्ये बघितलं तर ना दूध शिल्लक होतं थोडंसं. तर मग मी विचार केला की शेवयाची खीर बनवायची, कारण अनुताईला शेवयाची खीर खूप आवडते आणि मला पण खूप आवडते. त्यामुळं आता इथे शेवयाची खीर बनवणार आहे आणि ही खीर ना बनवण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे. पण अनुताईला मात्र अजिबात कळू देणार नाही, कारण की अनुताईला जर कळालं ना की याच्यामध्ये तूप आहे तर ती अजिबात खीर खाणार नाही. तर बघूया आता ही खीर तिला आवडते की नाही. तर आता इथे मी खीर बनवण्यासाठी टोप ठेवला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 छोटे छोटे चमचे तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये हे जे भाजलेल्या शेवया आहेत बारीक बारीक एकदम, तर त्या शेवया मी या तुपामध्ये हलकं असं फ्राय करून घेणार आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दूध. तर जेवढी आपल्याला खीर पाहिजे तेवढं आपण दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे, कारण की फक्त दूधच ॲड केलं ना तर ते दूध जे आहे ते करपून जात असतं. त्यामुळं थोडंसं हलकं असं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आणि दूध आणि थोडंसं पाणी ॲड केल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकले इलायची पावडर. तर पाव चमचा इलायची पावडर आहे.
त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट कट केले होते तर ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आणि शेवया ना थोड्याशाच घ्यायच्या, कारण की आता हे जे खीर आहे ना, हे उकळी आली तर थोड्या वेळ 5 मिनटं तरी कमीत कमी त्याला शिजवावं लागतं. आणि शिजवलं की मग ते थोडंसं असं घट्ट अशी खीर होत असते. त्यामुळं शेवया ना मोजक्याच घ्यायच्या असतात. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरती साखर टाकली आहे. चवीपुरती साखर म्हणजे कोणाकोणाला एकदम गोड खीर आवडते, कोणाकोणाला जास्ती गोड आवडत नाही. त्यामुळं आपापल्या आवडीनुसार साखर ॲड करायची. आणि त्यानंतर इथे आता बाजूलाच चहा शिजत होता, तर वैभवदादाला चहा आणि बिस्किट पण खायचं होतं. त्यासाठी मी थोडासा चहा बनवला होता. आणि आता इथे झालेली आहे आपली खिरीची पूर्ण तयारी. तर आता साखर वगैरे सगळं ॲड केलं आहे. आता फक्त याला उकळवून घ्यायचं काम बाकी आहे. आणि खरंच ही खीर ना मला लहानपणापासून खूपच आवडते. माझी मम्मी पण ना असंच मला बनवून द्यायची आणि मी खूप आवडीने खायचे. आणि जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मी घनसोलीमध्ये राहत होते आणि माझी मम्मी राबाड्यामध्ये. तर कधीही मला भेटायला आली ना तर ती कधीही ही खीर घेऊन यायची मला भेटायला. तर एवढी मला ही शेवयाची खीर आवडायची. आणि तसंच आता अनुताईला पण ती खीर खूप आवडते. तर आता खीर उकळायला ठेवलेली आहे बाजूला आणि त्याला झाकून ठेवलं आहे. शिजून झालेली आहे ती खीर. त्यानंतर आता इथे मी वैभवदादाच्या डब्यासाठी ही सोयावडीची भाजी बनवणार आहे. तर सोयावडीची भाजी बनवताना ना वैभवदादाला एकदम सुके फक्त तेलामध्ये फ्राय केलेली सोयावडीची भाजी त्याला आवडते. बाकी थोडंसं जर त्याच्यामध्ये पाणी जर टाकलं ना तर त्याला अजिबात आवडत नाही ते. तर अशा पद्धतीने ना माझ्या सासूबाईंनी त्याला बनवून खाऊ घातलं होतं. त्यामुळं त्याला ना तसंच आवडतं. तो बोलतो की जसं आईने बनवलं होतं ना तसंच बनव असं बोलतो. त्यामुळं मी आता त्याच्या आवडीची सोयावडीची भाजी बनवणार आहे. तर एकदम साधी आणि एकदम सिंपल 5 मिनिटातच होणारी ही भाजी आहे. तर फक्त याच्यामध्ये ना मेहनत आहे ती फक्त कांदा आणि टोमॅटो कट करण्याची एवढीच मेहनत आहे. बाकी या भाजीला वेळ लागत नाही. तर आता इथे तेल टाकलं 1.5 चमचा. त्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करून घेतला. कांदा फ्राय लवकर व्हावा त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड केलं. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे फक्त आणि फक्त टोमॅटो. बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आणि टोमॅटो पण व्यवस्थित असा गाळ शिजवून घ्यायचा. आणि आता टोमॅटो पण एकदम असं बारीक मऊ असा शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता हे पावडरचे मसाले ॲड करायचे. तर माझ्याकडे जेवढे काही मसाले होते ते थोडे थोडे मी टाकले याच्यामध्ये. पण खरं तर ना आई जे आहे ते आई फक्त काळा मसाला याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं गरम मसाला टाकते. बाकी जास्ती काही मसाले टाकत नाही आई. पण मी थोडे थोडे सगळे मसाले टाकून घेतले याच्यामध्ये. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर हे सगळं टाकून घेतलं. आणि आता फक्त हे सोयावडी जी आहे ती म्हणजे भिजवून नंतर स्वच्छ धुवून पिळून सुक्क एकदम पिळून अशी घेतलेली आहे सोयावडी. तर आता ही सोयावडी याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं बारीक एकदम केलेलं कूट. तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट ना एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच टायमावरती आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आणि गॅसची फ्लेम बंद करून याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं, म्हणजे हे वाफेवरती व्यवस्थित असं शिजून निघतं. तर आता इथे वैभवदादाच्या डब्यासाठी वैभवदादाची फेवरेट सोयावडीची भाजी तयार झालेली आहे. आणि फक्त याच्यामध्ये ना रस्सा नसतो, सुक्की सुक्की भाजी असते, एवढंच फक्त फरक असतो. बाकीची जी प्रोसेस असते ना ती तशीच्या तशीच असते. फक्त रस्सा ठेवायचा नाही, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही, एवढंच असतं वेगळेपणा. तर आता इथे भाजी तयार झालेली आहे. तर आता पटकन मी त्याला नाश्ता सर्व करते. आणि त्याची शाळेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर त्याला नाश्ता देते आणि स्वतः पण नाश्ता करते वेळेवरती, कारण की माझं स्वतःचं आरोग्य पण सांभाळणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी आता इथे ना फेवरेट खीर बनवली होती. तर अगोदर मी खीर खाल्ली, माझ्या आवडीची खीर. त्यामुळे मी पहिले खीर खाल्ली आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला. आणि इथे वैभवदादाची शाळेची तयारी झालेली आहे. तर तुम्ही म्हणत असाल की घरातलेच कपडे दिसत आहेत. तर आज बुधवार आहे त्यामुळं
बुधवारी म्हणजे प्रत्येक बुधवारी ना घरातलेच कपडे घालून जातात. बाकी इतर दिवशी सगळे शाळेचे कपडे असतात. शनिवारी पिटीचे कपडे असतात आणि बुधवारी हे घरचे कपडे कोणतेही असू दे घरचे कपडे घालायचे असा रूल आहे त्यांच्या शाळेचा. त्यामुळे त्यांनी इथे घरचे कपडे घातलेले आहेत. तर आता इथे चाललेला आहे वैभवदत्ताचा नाश्ता. बाय. तर वैभवदत्ताचा नाश्ता वगैरे झाला आणि तो वेळेवरती त्याच्या शाळेमध्ये गेला. त्यानंतर माझा पण नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मग मी इथे कपडे पण धुवून टाकले लगेच. निरम्यात भिजायला घातले होते तोपर्यंत आणि व्यवस्थित असे कपडे भिजलेले होते. तर आता मी धुवून पण टाकले लगेच. आणि कपडे ना पिळताना कम्फर्ट यूज केल्यानं तर खरंच खूप सुगंध येतो कपड्याचा आणि फ्रेश असं वाटतं. तर मी या महिन्यामध्ये रेशन भरताना कम्फर्ट घेऊन आले होते. त्यामुळं रोज ना असं कपड्यांचा एकदम फ्रेश आणि छान फुलांचा वास येतो, त्याच्यामुळे छान वाटतं. तर आता इथे माझी सगळी टोटल कामं झालेली आहेत आणि तसं कामं तर कसली होतात बघा. हे बघा, सकाळीच मी सगळं क्लीन केलं होतं. बेडवरती पुन्हा टॉवेल, कपडे बिपडे हे सगळे अजून पडलेले आहेत. तर हे आपलं सतत काम चालूच असतं दिवसभर. गृहिणी म्हणलं की हे छोटी छोटी कामं चालूच असतात. तर आता ही कामं जे आहे तीच मी चालूच ठेवणार आहे आणि ब्लॉग मात्र आता हा इथे स्टॉप करते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.